फक्त काही दिवसात आहे ना, आमच्या बाल्कनीची अशी अवस्था झाली. आज ठरवलं काही झालं तरी ही पूर्ण साफ करायची. बिफोर अँड आफ्टर तुम्ही रिझल्ट बघू शकता किती छान दिसते हे. नमस्कार मंडळी, मी शुभांगी आणि आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. पावसाळा चालू झाला की आपल्या सगळ्यांनाच एक प्रॉब्लेम सुरू होतो, ते म्हणजे कपडे. कपडे सुकतच नाही. मग आपण घरभर आपले कपडे होतात, म्हणजे काही घरात ऑप्शन असेल तर घरात दोऱ्या बांधून कपडे टाकतो किंवा बाल्कनीत जागा असेल तर बाल्कनीत दोऱ्या बांधल्या जातात आणि त्यावर आपण कपडे सुकवतो. म्हणजे काय होतं ना, की ऑलरेडी ड्राय टेरेसमध्ये सपोज आता आमचं ड्राय टेरेस आहे, सो ड्राय टेरेसमध्ये ऑलरेडी आम्ही कपड्यांसाठी प्रोव्हिजन केली. म्हणजे तिथे इझी ड्राय वाल्याच्या रॉड्स असतात, त्या रॉड्सवर कपडे टाकतो. बट आता पावसाळ्यात काय होतं, की ते सारखं ओलावा असल्यामुळे कपडे सुकतच नाही. सो आम्हाला मग जे काही आहे कपडे सुकवण्यासाठी पुन्हा इकडे बाल्कनीमध्ये काही दोऱ्या बांधाव्या लागतात आणि ह्या अशा दोऱ्या तुम्ही बघू शकता किती खराब दिसते. पण आता ऑप्शन नसल्यामुळे या दोऱ्या बांधल्या राहिल्या, की नंतर पाऊस उघडला तरी त्या बऱ्याच दिवस तशाच राहून जातात आणि मला हे काही आज बघवतच नव्हतं. बाकी तुम्ही बाल्कनीमध्ये बघू शकता किती पसारा झालाय, रेनकोट्स वगैरे असं सगळं सामान खूप पडलंय. सो म्हटलं म्हणजे घर किती स्वच्छ असलं ना, आपण घरातला एखादा कोपरा जरी खराब असला ना, तरी मग आपल्या डोळ्यांना सारखं ते दिसत असतं आणि आपल्याला कसं तरीच वाटतं. सो आज मी काहीही झालं तरी म्हटलं आज कामं बाकीची बाजूला राहिली तरी चालेल, पण बाल्कनी एकदम स्वच्छ करायची. आणि मी ना हे दरवाजाच्या मागे जे दोऱ्या बांधल्यात त्या सोडवण्याचा खूप प्रयत्न करत होती. बट ते ना असं होत होतं की ती त्याच्यात अडकून जात होतं. जाड दोरी असल्यामुळे ती सुटतच नव्हती. बट कसं तरी करून मग मी दोनदा खाली उतरून पुन्हा वरती उभं राहायचं असं करून ती दोरी कशी तरी सोडून घेतली. म्हणजे असं आहे ना, की बाकी बाल्कनी क्लीन करायला मला जेवढा वेळ लागला नाही ना, तेवढा मला फक्त ह्या दोऱ्या सोडायला वेळ लागला. कारण त्या इतक्या गुंतलेल्या होत्या एकात एक आणि गाठ पण आपण कसं स्ट्रॉंग बांधलेली असते, सो ते मला सोडवायलाच खूप वेळ गेला. आणि मला ह्या दोऱ्या सोडवायला सगळ्यात जास्त मदत केली म्हणजे ते ह्या लॅडरने. मी ही लॅडर आहे ना लोकल शॉपमध्येच परचेस केली आहे. पण ती मला इतकी आवडते ना, म्हणजे माझी कामं सगळी आता इतकी झटपट होतात ना, की कुठे हाईटला ज्या गोष्टी असतात, ज्या माझा हात जिथे जात नाही, चेअरने पण उभं राहिलं तरी मग पाय वरती करावा लागतो. कधी पडण्याची भीती वाटते. बट ती लॅडर एवढी स्टर्डी आहे, म्हणजे कितीही तुम्ही पूर्ण तिच्या म्हणजे तुम्ही बघू शकता 4 स्टेप्समध्ये आहे. सो 4th स्टेपला जरी उभं राहिलं ना, तरी काहीही टेन्शन नाही. एवढी मस्त ही लॅडर आहे. हो गं. मला ही छोटू मावशीने घेतली. तर मावशीने ती मावशीने घेतली. आणि माझं हे सगळं काम सुरू होतं. बट आर्या मॅडम तर तुम्हाला माहिती आहे, तिची अशी मध्ये सारखी लुडबुड चालूच होती. मम्मा हे असं झालं, मम्मा ते तसं झालं. मग काय तिच्या गप्पा ऐकत तीही बाल्कनीत येऊन मला सारखी डिस्टर्ब करत होती. पण तिला कसं तरी नादी लावत मी तिला घरात पाठवून दिलं. फायनली माझ्या सगळ्या दोऱ्या सोडवून झाल्या आणि आता आहे ना कांदे सुकत टाकलेले होते. जे कांदे आम्ही आहे ते ह्या कॅरेटमध्ये असं भरून ठेवतो आणि महिन्या दीड महिन्याने त्याला असं बाहेर काढतो. आणि ते ह्यावेळी पावसामुळे ते जरा जास्तच त्यांना ओलावा आला होता. सो मस्त ते छान सुकत टाकले तोपर्यंत छान म्हटलं कॅरेट आपण चांगलं स्वच्छ करून घेऊ. आणि हे सगळे कांदे आहेत ना आम्ही काही विकत आणत नाहीत, कारण आमच्या गावाकडे नाशिककडे ऑलरेडी कांद्याची शेतं आहेत. लाल कांदे आणि उन्हाळ कांदे असे आम्ही जेव्हाही गावी जातो तर तिकडूनच घेऊन येतो. तसं तर ना लहानपणापासून ह्या सगळ्या गोष्टी मी गावाकडे बघितल्या. म्हणजे आई असेल, वडील असतील किंवा भाऊ असेल. तसं भाऊ आणि मी तर कधी मोस्टली कांदे निवडले नाही असे. आमच्या घरासमोरच चाळ होती आणि दरवर्षी कांदे तर असायचेच. सो मी नेहमी बघायची, बट कधी-कधी म्हणजे कधीच मी असं की समोर चाळ असताना पण आई-वडील निवडत आहे, बट ह्या गोष्टी मला कधीच आवडल्या नाही. सो मी आपला अभ्यास आहे की अभ्यास. सो या गोष्टींकडे मी कधीच बघायची नाही. पण आता लग्न झालंय आणि हे सगळं आपल्या घरातच स्टोअर केलेलं असतं. सो ते खराब झालं तर सो आपलीच पंचायत होणार. हे सगळं आपल्याला माहिती आहे. आता कळतंय की त्यावेळेला आई वडील सगळ्या गोष्टींना इतकं का जपायचे. आणि शेतकरी म्हटलं म्हणजे ते सगळं काय उदरनिर्वाह जो असायचा, आमचं शिक्षण, एज्युकेशन सगळं काही असेल तर ते त्या गोष्टींवरच असायचं. त्यामुळे त्यांना तर ते करणं भागच होतं. आज समजतंय की त्यांच्या ती त्यावेळेची मेहनत आणि ती काळजी. सो आज हे सगळं स्वतः करताना या सगळ्या गोष्टी जाणवत आहे.
आणि इथे आता माझे सगळे हे कांदे निवडून झाले. बराचसा कचरा निघाला, काही सडके कांदेही त्यात निघाले होते आणि कांद्यांना मस्त ऊनही लागलं होतं. आता हा सगळा कचरा मी ज्या गोणीवर कांदे पसरवले होते त्याच गोणीत म्हटलं ही गोणी आता फेकूनच देऊ. तो सगळा कचरा जो निघाला होता तो मी त्या गोणीमध्येच भरून घेतला. हो बाजूला लागला असता तुला त्याच्यात पाय बोलतो आणि मग इथे पाय दे. आता तुम्ही हा जो बॉक्स बघताय ना, जो मी क्लीन करते, तर हा बॉक्स आमच्या किचनचा आहे. म्हणजे किचनचे काही ड्रॉवर्स मी फ्रीज ठेवण्यासाठी काढले होते आणि तेच हे ड्रॉवर्स आहेत जे मला आता कंटिन्यू सांभाळावं लागतंय. म्हणजे मागचे 6-8 महिने झाले मी ते असे बाहेर ठेवले, काही ड्राय टेरेसमध्ये ठेवलेले आहेत. सो मला असं वाटतं की आता मला किचनचं रिनोव्हेशन करायचंय, तेव्हा हे ड्रॉवर्स यूज होतील. सो तुम्हाला लवकरच नवीन किचन आमचं बघायला मिळेल. आणि माझे आता कांदे वगैरे सगळं निवडून झालंय. म्हणजे बाल्कनीतलं सगळं आवरून झालंय, जो काही पसारा होता तो. आता फक्त आहे छान प्रकारे सगळी झाडं क्लीन करून त्यांना पाणी वगैरे घालायचंय. सो म्हणून मग इकडे मी आता नळीच लावली आहे. सो नळी मग आम्ही कसं करतो की बकेटमध्ये नळी लावतो, म्हणजे डायरेक्टली नळीला एवढा प्रेशर येत नाही. सो जी काही पाण्याची नळी असते ती एका बकेटमध्ये टाकून आणि मग पाणी स्टोअर करतो आणि तेच पाणी मग झाडांना यूज करतो. आणि त्यात आरूचं असं असतं ना, जेव्हा ही नळी लावतो ना किंवा झाडांना पाणी टाकायचं असतं तर तिची इतकी लुडबुड असते, म्हणजे ती नळी जी असते पाण्याची ती तिलाच पकडायची असते. कंटिन्यू ती त्या बकेटमध्ये ती नळी जोपर्यंत पूर्ण पाणी टाकून होत नाही सो तिने पकडलेलीच असते. खाली नको टाकू. नाही टाकते ग. काय बघतोय तू? काय नाही बघायचं. काय बघतोय बघ ना. जाऊ दे ना, बघू दे ना त्याला. हा बघू दे झाडाची काय वरती मला काय प्रॉब्लेम आला नाही. मला काही प्रॉब्लेम आला तू मला सांगतो प्रॉब्लेम आला का तुला? का प्रॉब्लेम आला का तुला? येस जाऊ दे रे, पप्पे येऊ दे तुला. इतक्या तिकडे बोलते. नो 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 तू याच्यातच राहते. अरे प्लीज यार खाली ठेव ना, किती ते पाणी वाचवते. ठेव खाली. पडला का अंगावर? तू काय तुला प्रॉब्लेम आहे का? मला नाही प्रॉब्लेम आहे, तू खाली घे ती नळी. भरलं पाहिजे बघ. आणि आरू आहे ना आता इतकी बोलायला लागली की ती आम्हाला दोघांना काही बोलूच देत नाही. तुम्ही तिच्या गप्पा आता ऐकल्याच असतील. सो तिच्यासोबत मस्त गप्पा मारत मारत काम कधी कंप्लीट होतं ना कळतच नाही. सो आता इकडे मी सगळी झाडं वेगळी केली आहे, म्हणजे ही जी हँगिंग प्लांट्स आहेत ती सगळी खाली काढून घ्यावी लागतात. आणि मग आता मस्त मी त्यांना पहिले तर चांगलं स्वच्छ धुवून घेते आणि मग त्याच्यामध्ये वॉटरिंग करणार आहे. हे जे रबर प्लांट तुम्ही बघताय ना, ऑलमोस्ट मला इथे म्हणजे याला बाय करून 2 वर्ष झालेत आणि 2 वर्षात ते इतकं वाढलंय ना, म्हणजे आता ते गॅलरीच्या रॉड्सच्या वरती जायला लागलंय आणि एवढं सुंदर आहे. म्हणजे मी याला 15 दिवसही पाणी टाकलं नाही ना ते तेवढंच टवटवीत दिसतं. सो एक खूप लो मेंटेनन्स प्लांट आहे. जर तुम्हाला तुमच्या बाल्कनीमध्ये असे काही लो मेंटेनन्स तुम्हाला लवकर पाणी टाकायला वेळ मिळत नसेल तर तुम्ही नक्की हे तुमच्या बाल्कनीमध्ये ऍड करू शकता. याचं नाव आहे रबर प्लांट. तिला Okay. भरता येते ना कोणाला भरता नाही येते? पाणीला भरता येते. आणि ती छोटीच आहे. अच्छा छोटी आहे. ती मोठी आहे ना. तू मोठी झाली का? आता मी ना रबर प्लांटला छान क्लीन करून मग एका कपड्याने पुसून पण घेतलं. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, जेणेकरून काय होतं त्याच्या पानांवर डाग पडत नाही. बोल बाई, नाही करायचं अजून. नाही करायचं अजून. कोण बाई?
आता जेवढ्या झाडांची खराब पानं होती ना ती सगळी काढून घेतली मस्तपैकी आणि सगळ्यांना छान सेट करून सगळ्यांना पाणी टाकून घेतलं. हँगिंग प्लांट हे पण सगळे वरती मी लावून घेते आता. आता झाडांना घाल पाणी थोडं. बोललं इतकं बकेट टाका. तिकडे नाही तिकडे त्या झाडांना घाल गं. आणि तुम्ही ही जी ब्ल्यू कलरची कुंडी बघताय ना ती आम्ही सोलापूर हायवेला घेतली आहे. तिकडे अशा अशा खूप मोठ्या मोठ्या नर्सरी आहेत आणि अशा कुंड्यांचे शॉप्स पण भरपूर आहेत तिथे होलसेलमध्ये आपल्याला सगळ्या काही गोष्टी मिळतात. सो मी तिकडूनच ह्या 2 कुंड्या अशा ब्ल्यू कलरच्या 2 कुंड्या आणल्या होत्या. नो त्या झाडांना पाणी घाल जा तिकडे नळी नाही. तिथे ते झाड आहे त्यांना घाल ना. असं फेकू नको पाणी करत जाईल. अरे प्लीज यार. मग मी नळी घेऊन टाकेल तुझ्याकडून. नको घेऊ ना मग. आणि तुम्ही हे ब्रोकन हार्टचं प्लांट बघू शकता. हा मी अफोर्डेबल ऑर्गॅनिक म्हणून एक ऑनलाईन वेबसाईट आहे. सो त्यावरून ऑर्डर केलेलं आहे आणि तिथे एकदम मिनी प्लांट्स आणि ते पण अफोर्डेबल प्राइस मध्ये मिळतात. सो एकदम छोटासा असा हा ब्रोकन हार्टचा प्लांट मला आलेला. तो फक्त मी 50 की 70 रुपयामध्ये त्यावेळी घेतला होता आणि आता 1.5 वर्ष झालंय ऑलमोस्ट. सो तुम्ही याच्या स्ट्रिंग बघू शकता किती लांब आणि किती दाट आता ते झालंय. सो कमी याच्यात पण आपण जर प्लांट परचेस केले तर जर त्यांची केअर वगैरे चांगली घेतली तर ते असं इतकं छान ग्रो होतं. आणि याचे मी अजूनही खूप सारे छोटे छोटे पॉट्स डिफरंट पॉट्स बनवले आहेत. काय खाल्लं तुझं आठवणीत राहावं म्हणून ना. तू विसरून जातो ना मी पाणी घालत झाडांना म्हणतो ना. तू पाहिजे ना बायको पण पाणी घालते. बस नको करू आता प्लीज. नो हे पुरी नो. आणि तुम्ही बघू शकता आता माझं सर्व सेट करून झालंय. फक्त आता फ्लोअर क्लिनिंग बाकी आहे. आणि आमचे हाऊस हेल्प येण्याची पण वेळ झाली होती आणि ऑलमोस्ट मला हे सगळं आवरण्यात 1.5-2 तास तर झाले होते. म्हणजे 2 वाजून गेले होते आणि मी ना जेवली होती आणि अंघोळही माझी बाकी होती. चटपट म्हटलं आता हे सगळं क्लीन होईपर्यंत तर काही जेवायचं नाहीये. सो हाऊस हेल्प येण्याआधी मग मी विंडोही क्लीन करून घेतल्या. मग आमचे हाऊस हेल्प म्हणजेच बबलीने छान फ्लोअर क्लीन केल्यावर मग मला मस्त वाटलं. मस्त गॅलरी छान सुकू दिली तोपर्यंत आम्ही जेवण केलं. मी छान फ्रेश झाली आणि जेवण वगैरे करून थोडं टाइमपास केला आणि त्यानंतर म्हणजे असं होत होतं ना की यार मनाला एवढं सगळं स्वच्छ गॅलरी स्वच्छ केल्यानंतर मनाला एवढी शांती मिळत होती. सो कंटिन्यू मी जाऊन त्या गॅलरीमध्ये बघत होती की कधी ती सुकेल. सो सुकल्यानंतर मग माझा आता पुढचा सेटअप मी करणार होती. आणि जो सेटअप मी तुम्हाला बोलत होती तो हाच सेटअप म्हणजे आम्ही हा काउच ना स्पेशली बाहेर ठेवण्यासाठीच घेतला होता, बनवून घेतलेला. बट काही कारणास्तव म्हणजे जसं आमच्या बॅक साईडला कन्स्ट्रक्शन खूप चालू आहे सो धूळ येते त्यामुळे आम्ही तो बाहेर ठेवू शकत नव्हतो. पण आता पावसाळ्यात कसं जास्त धूळही उडत नाही आणि बाहेर वातावरण छान असतं. सो आम्ही मग तो काउच बाहेर मग मी तो विचार केला की नाही आता हा बेस्ट टाइम आहे. गॅलरी पण मस्त क्लीन झाली आहे. सो काउच मग आम्ही बाहेर ठेवला आणि आरुची आणि माझी आता अशी मस्ती सुरू आहे. दादा कुठे गेला? दादा बाहेर गेला इकडे. तिथे येतो. आणि बाल्कनीत असं बसल्यानंतर बाहेर मस्त असा व्ह्यू दिसतो. इथून घोरडेश्वरचं जे टेकडी आहे किंवा जे ट्रेक म्हणू शकता तोही आमच्या इथून दिसतो. तसेच जे पुण्याचं स्टेडियम आहे क्रिकेट स्टेडियम
तेही आमच्या इथून दिसतं. आणि तुम्ही बघू शकता की एवढं ग्रीनरी बाहेर दिसत आहे. सो मस्त आता आम्ही हा व्ह्यू एन्जॉय करत आणि मस्त मी नॉन फ्राईड असे समोसे याच्यासोबत बनवलेले मग चहा वगैरे सगळं घेत आम्ही मस्त गॅलरीमध्येच म्हणजे आमची इव्हिनिंग पूर्ण गॅलरीमध्येच गेली. सो व्हिडिओ तुम्हाला हा कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्ही फर्स्ट टाइम हा व्हिडिओ बघत असाल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून न्यू व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला लगेच तुमच्या फीड मध्ये येईल. भेटू पुन्हा न्यू व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय. गरम आहे ना? कुणी एक छोटी गाडी असती. ओके कहीं मैं विष्णु तो नहीं